हो दे. गुड मॉर्निंग मयूर. आपण आपला विषय जो आहे भारताचा प्राकृतिक भूगोल आपण शिकत आहोत, आहे की नाही. त्याच्यामध्ये आपलं जे पहिलं टॉपिक आहे त्याचं नाव लोकेशन अँड फिजिकल सेटिंग, म्हणजे भारताचं स्थान आणि भारताची प्राकृतिक रचना हे आपण त्याच्यामध्ये शिकत आहोत. तर त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत पहिला जो आपला टॉपिक आहे तो कंप्लीट केलेला आहे. त्याच्यामध्ये भारताचं स्थान आणि त्याचं इतर देशांशी भारताचा असलेला संबंध आणि त्याचबरोबर दुसरा टॉपिकलाही आपण सुरुवात केली होती, तो म्हणजे भारताची प्राकृतिक रचना, आहे की नाही. तर सर्वप्रथम मी काय करतो, थोडक्यात पाठीमागचा आढावा घेऊया आपण, ठीक आहे. तर सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे या भारताच्या प्राकृतिक भूगोलामध्ये तो म्हणजे लोकेशन आणि म्हणजे भारताचं स्थान आणि त्याची प्राकृतिक रचना, ठीक आहे. सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे भारताचे स्थान, भारताचे स्थान म्हणजे लोकेशन म्हणतो आपण त्याला, भारताचे स्थान व प्राकृतिक रचना, आहे की नाही. प्राकृतिक रचना म्हणा किंवा संरचना म्हणा, आहे की नाही. प्राकृतिक रचना त्याला इंग्रजीतून फिजिओग्राफी म्हणतात किंवा त्याला रिलीफ देखील म्हटलं जातं, आहे की नाही. हे आपण शिकलेले. तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं, भूगोल हा विषय स्थानाशी निगडित आहे याची आपण चर्चा केलेली आहे की नाही. स्थान म्हटलं का आपण त्याला स्पेस म्हणतो, आहे की नाही. भूगोलामध्ये स्थानाला आणि वेळेला खूप महत्त्व आहे. जसं इतिहासामध्ये वेळेला महत्त्व आहे तसं भूगोलामध्ये स्थानाला पण महत्त्व आहे आणि वेळेला पण महत्त्व आहे. तर भारताचं स्थानाचं जर आपण भारताच्या स्थानामध्ये आपण काय शिकलो तर विचार जर केला, आपण पाठीमागच्या काही क्लासमध्ये पाहिलं होतं, असं पृथ्वी जर आपण पाहिली आणि पृथ्वीच्या मध्ये असं एक जी काही काल्पनिक वर्तुळ आहे की नाही, ते वर्तुळ आहे ना, आडवे वर्तुळ आपण त्याला अक्षरवृत्त म्हणतो, आहे की नाही. आणि त्यामध्ये भारताचं स्थान म्हणजे भारताच्या मध्यातून काय जातं आहे, कर्कवृत्त जातं, हे पण आपण पाहिलं, आहे की नाही. असे एकूण जे अक्षरवृत्त आहे ते पण आपण पाहिलं. मी पटकन काढतो, आहे की नाही. याला आपण कर्कवृत्त म्हणतो, आहे की नाही. याला आपण मकर वृत्त म्हणतो, याला आपण आर्टिक वृत्त म्हणतो, याला आपण काय म्हणतो, अंटार्क्टिक वृत्त असं म्हणतो, आहे की नाही. आता याचे व्हॅल्यू काय आहे ते पण आपण पाहिलं, त्याचे मूल्य, आहे की नाही. 0 डिग्री हे 23 डिग्री 30 मिनिट याला उत्तर म्हटलं जातं किंवा नॉर्थ म्हणूया आपण, ठीक आहे. सेम 23 डिग्री 30 मिनिट साऊथ, आहे की नाही. त्यानंतर हे या ठिकाणी 66 डिग्री 30 मिनिट नॉर्थ आणि ह्या ठिकाणी हा जो बिंदू आहे याला आपण म्हणतो 90 डिग्री नॉर्थ, म्हणजे तो काय आहे, उत्तर ध्रुव आहे. त्यानंतर या ठिकाणी परत 66 डिग्री 30 मिनिट साऊथ याला आपण काय म्हणतो, अंटार्क्टिक वृत्त. आणि हा जो बिंदू आहे परत दक्षिण, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, याला आपण हा पण 90 डिग्री काय होईल, फक्त हा काय होईल तो नॉर्थ आणि हा काय होईल साऊथ. याला आपण उत्तर ध्रुव म्हणतो, याला आपण दक्षिण ध्रुव म्हणतो. हे आपण सगळं अभ्यासलेलं आहे. आणि भारताच्या स्थानाचा जर विचार केला सर्वप्रथम आपल्याला काय, आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची एक रेखावृत्त पण आपल्याला महत्त्वाचं आहे, त्याला ग्रीनविचचं रेखावृत्त असं म्हणतात, आहे की नाही. ते आणि रेखावृत्त हे काय आहेत, उभ्या रेषा म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणारे काय आहेत, अर्धवर्तुळ आहेत, आहे की नाही. तर अर्धवर्तुळांचा जर विचार केला बघा, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, तर हे 0 डिग्रीचं काय, 0 डिग्रीचं, आहे की नाही. 0 डिग्रीचं हे काय आहे, रेखावृत्त आहे की नाही. त्याच्यापासून आपण उजव्या हाताला किंवा पूर्व दिशेला आपण काय म्हणतो, पूर्व गोलार्ध, आणि डाव्या दिशेला किंवा डाव्या हाताला किंवा आपण त्याला पश्चिम दिशेला म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण, पश्चिम गोलार्ध असं म्हणतो. म्हणजे इथं दोन गोष्टी क्लिअर होतात. भारताच्या स्थानाचा जर विचार केला अक्षरवृत्तीयदृष्ट्या, म्हणजे जी काही आडवे वर्तुळं आहेत अक्षरवृत्तीयदृष्ट्या ही भूमध्य रेखा किंवा त्याला इक्वेटर म्हणतात किंवा त्याला विषुववृत्त म्हणतात. अक्षरवृत्तीयदृष्ट्या भारत हा उत्तर गोलार्धात आहे की नाही, उत्तर गोलार्धात आहे ना, हे अर्ध्या भागाच्या वर आहे ना. आणि रेखावृत्तीयदृष्ट्या भारत कुठं आहे, पूर्व गोलार्धात आहे. आणि आपण हे पण अभ्यासलं होतं की भारताच्या मध्यातून काय गेलेलं आहे, 8 राज्यांमधून कुठली रेषा गेलेली आहे, कर्कवृत्त गेलेले आहे की नाही. मग या ठिकाणी आपण थोडक्यात या ठिकाणी जर असा प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला तर या ठिकाणी तुम्ही अशी काय करू शकता, एक आकृती काढू शकता, आहे की नाही. हां, हे असं पद्धतीनं या ठिकाणी काय आपला हा भारत देश आहे की नाही. हां, तर भारताच्या म्हणजे आता कसं वर्णन करता येईल आपल्याला, अक्षरवृत्तीयदृष्ट्या भारत हा उत्तर गोलार्धात आहे आणि रेखावृत्तीयदृष्ट्या भारत हा पूर्व गोलार्धात आहे. आपण त्याबरोबर भारताच्या स्थानाचा जर विचार केला, भारत आशिया खंडातला एक महत्त्वाचा देश आहे. कितव्या क्रमांकाचा आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो, 7वा क्रमांक लागतो.
भारताचं क्षेत्रफळ हे आपण अभ्यासलं होतं 3.28 दशलक्ष किलोमीटर चौरस किलोमीटर आहे की नाही. हे आपण भारताचं क्षेत्रफळ अभ्यासलं होतं. त्यानंतर भारताच्या स्थानाशी निगडीत आपण आणखी काही मुद्दे अभ्यासले होते. त्याच्यामध्ये भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार हे पण खूप महत्त्वाचं आहे. काय सांगितलं होतं? भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आहे की नाही. विस्तार आहे की नाही. भारताचा विस्तार आता विस्ताराचा जर आपण उल्लेख केला तर 2 येतात, आपण पाहिलं होतं. ठीक आहे, काय येणार? अक्षवृत्तीय विस्तार आहे की नाही, किंवा अक्षवृत्त आहे की नाही. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे काय पाहिलं होतं आपण? रेखावृत्त आहे की नाही. अक्षवृत्त आणि रेखावृत्त. अक्षवृत्ताचा जर विचार केला भारताचा अक्षवृत्तीय विस्तार तर तो किती आहे? आपण पाहिलं होतं. काय आहे? 8 डिग्री 4 मिनिट आहे की नाही. काय आहे हे दोन्ही पण? नॉर्थ. 2 किती होईल? 37 डिग्री 6 मिनिट. काय परत? नॉर्थ आहे की नाही. म्हणजे हे 84 376 आहे की नाही. इथे काय होईल? जे हे काय आहे? 68 डिग्री 7 मिनिट. हे काय होईल? ईस्ट. काय होईल? ईस्ट का? कारण की रेखावृत्तीय दृष्ट्या आपण आत्ताच पाहिलं ना, भारत कुठे आहे? पूर्व गोलार्धामध्ये आहे. 97 डिग्री 25 मिनिट ईस्ट. हे पण ईस्ट होईल. हे समजलं का? हे समजलं. हे पण मी सांगितलं होतं त्याच वेळेस आहे की नाही. या ठिकाणी आपण जर बघितलं, या ठिकाणी काय आहे? 0 डिग्री आहे की नाही. आपण काय म्हटलं? अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे हा भारताचा कन्याकुमारीचा जो बिंदू आहे, हा बिंदू किती आहे? या शून्यापासून किती आहे? 8 डिग्री 4 मिनिट. काय? उत्तर आहे की नाही. उत्तर गोलार्धात आहे ना तो. त्यानंतर पुढं आपण पाहिलं होतं रेखावृत्तीय विस्तार किती आहे? 68 डिग्री 7 मिनिट. अक्षवृत्तीय विस्तार पुढं किती आहे? 37 डिग्री 6 मिनिट उत्तर. इथं किती येईल? 37 डिग्री 6 मिनिट नॉर्थ. हे समजलं? म्हणजे 8 डिग्रीपासून तर 37 डिग्रीपर्यंत तो पसरलेला आहे. कसा? अक्षवृत्तीय दृष्ट्या. जे आडव्या रेषा आहेत ना, जी आडवी वर्तुळ आहे ना, त्याचा विचार केला तर ते लक्षात येतं आपल्याला. त्यानंतर आपण जर भारताचा रेखावृत्तीय विस्तार पाहिला, म्हणजे पूर्व गोलार्धातली भारताची स्थिती जर पाहिली, तर भारत ह्या 68 डिग्री 7 मिनटं म्हणजे या ठिकाणी येतं ते बघा. म्हणजे हे गुजरात आहे ना, गुजरात पोरबंदर या ठिकाणी एकदम गुजरात भारताचा पश्चिमेकडचा एकदम बिंदू जो आहे हा किती होईल? या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 68 डिग्री 7 मिनिट. काय होईल? हा ईस्ट म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? पूर्व. तिथपासून तर या ठिकाणी एकदम अरुणाचल प्रदेशचा जो काही एकदम पूर्वेकडचा जो बिंदू आहे तो किती आहे? 97 डिग्री किंवा 97 डिग्री 25 मिनिट. काय होईल? हे ईस्ट. ठीक आहे, आपण हे स्थानामध्ये अभ्यासलं होतं. भारताचं क्षेत्रफळ हे पण आपण पाहिलं. भारताचा कितवा क्रमांक लागतो? आहे की नाही? 7वा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आणखीन या ठिकाणी आपल्याला काय वर्णन करावं लागतं भारताच्या स्थानामध्ये, की भारताची पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण लांबी किती आहे. तर आपण पटकन या ठिकाणी पाहूया. मी सांगितलं होतं तुम्हाला, जर विचार जर केला भारताची जर पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण जर लांबी पाहिली, काय म्हटलं मी? पूर्व पश्चिम आहे की नाही, आणि उत्तर आणि दक्षिण. तर जास्त कुठली आहे? पूर्व पश्चिम आहे का उत्तर दक्षिण आहे? हे बघा, भारताची उत्तर दक्षिण जी लांबी आहे ही 3214 आहे आणि ही 2933 काय आहे? हे किलोमीटर आहे. ही पण कशामध्ये? किलोमीटर आहे. ही झालं लांबीच्या बाबतीत. त्यानंतर पुढची काही महत्त्वाची गोष्ट आपण हेही पाहिलं होतं की भारतामध्ये राज्य किती आहेत. भारतामध्ये एकूण सद्यस्थितीला आज मितीला एकूण किती आहेत? 28 राज्य आहेत, आहे का नाही. आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 8 केंद्रशासित प्रदेश. 28चा 8 खाली घेतला की भारतामध्ये सद्यस्थितीला किती आहे? 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 राज्य आहे. आणि ते 8 केंद्रशासित प्रदेशाचं आपण स्थानही अभ्यासलं. त्याचबरोबर आपण याचंही स्थान अभ्यासलं. कशाचं? वेगवेगळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हे कुठं लोकेट आहेत, आहे का नाही. त्याचा परत अभ्यास करू शकता तुम्ही, आहे का नाही. त्यानंतर आपण दुसऱ्या टॉपिकला सुरुवात केली होती, ती म्हणजे भारताची प्राकृतिक रचना.
आहे का नाही. तत्पूर्वी आपण हेही अभ्यासलं की भारताच्या शेजारचे देश कोणते आहेत आणि त्याचा काय संबंध आहे भारताशी, आहे का नाही. तर भारताच्या शेजारील देशांमध्ये आपण पाहिलं होतं, काय काय पाहिलं होतं. आता सर्वप्रथम आपण काय करूया, नकाशा काढूया. तुम्ही पण नकाशा काढा परत, काय हरकत नाही, आहे का नाही. त्याला बाजूला ठेवा बोटलला, नकाशा काढा. ठीक आहे, पटकन नकाशा काढून घ्या. मी परत एकदा रिवाईज करून देतो आणि मग आपण पुढं जाऊया, आहे का नाही, काही फरक पडत नाही. अशा पद्धतीनं आपण भारताचा नकाशा काढून अभ्यासलं होतं या गोष्टी. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जो टॉपिक मी तुम्हाला शिकवला होता तो म्हणजे काय आहे, भारताच्या शेजारील देश कुठले कुठले आहेत, आहे की नाही. तर आपण पाहिलं होतं या ठिकाणी काय आहे, हे गुजरातचा हा भाग आणि इथे काय आहे, हे जे भाग आहे याला काय, याला बांगलादेश असं आपण म्हणतो, आहे की नाही. भारताचा हा नकाशा तरी काय झालेला नाही आहे, पूर्ण झालेला नाही. का बरं मयूर, का हा भारताचा नकाशा पूर्ण नाही झालेला? कारण की भारताचे जे काही जैवविरू आहेत आहे का नाही, किंवा आपण त्याला काय म्हणतो, अंदमान आणि निकोबारचे जे काही बेटा आहेत ते याच्यामध्ये नाही आहेत. तर आपण थोडासा असा बॉक्स टाकला त्याला, आहे का नाही, एक रेषा मारली तर ते आणखीन सुगम होईल, आहे की नाही, आणखीन चांगलं होईल. तर असा एक बॉक्स टाकून घ्यायचा आपण सर्वप्रथम, त्यानंतर आपण दाखवू शकतो, आहे की नाही. आता हे जे मी सांगितलं होतं ते काय येईल, हे बघा, हे अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार म्हणजे 8 डिग्री 4 मिनिट हा भारताच्या मुख्य भूमीच्या कुठं आहे, दक्षिणेतम बिंदू आहे, काय 8 डिग्री आणि 4 मिनिट, आहे की नाही. हां, त्यानंतर आपल्याला चर्चा कशाची करायची आहे की भारताच्या शेजारील जे काही देश आहेत त्यांची चर्चा करायची. किती देश आहे भारताच्या शेजारी, एकूण 8 देश आहेत. किती आहेत, 8. ते कुठले, आपण एक ट्रिकच्या माध्यमातून पण मी तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, हे बघा, पहिलं काय आहे, ब च प न मे बी ए, आहे का नाही. अशा पद्धतीनं मी शिकवलं होतं, आहे का नाही. आता बी काय आहे हे बघा, आणि हे फक्त भारताच्या शेजारील देशच नाही आहे, तर याच्या माध्यमातून काय होतं आहे, आपल्याला सगळ्यात जास्त कुठल्या देशाची सीमा भारताला लागते याची पण काय मिळते, माहिती मिळते, आहे का नाही. तर हा बी म्हणजे काय आहे, सगळ्यात जास्त जी सीमा आहे, जो 4,500च्या पुढं जवळजवळ सीमा आहे, सगळ्यात जास्त भारताला ज्या देशाची सीमा लागते तो म्हणजे कुठला आहे, बांगलादेश आहे. कुठला आहे, बांगलादेश, आहे की नाही, बांगलादेश. त्यानंतर 2 नंबर जो आहे तो म्हणजे कुठला आहे, कुठला असणार आहे, अर्थातच चायना असणार आहे. आपण नकाशामध्ये पण ते तुम्हाला सांगतो मी, आहे की नाही, म्हणजे आणखीन क्लिअर होईल त्यातून. त्यानंतर पी म्हणजे काय आहे, काय असेल बरं पी म्हणजे, मयूर, पी म्हणजे पाकिस्तान, आहे की नाही. पाकिस्तान पटकन सांगायला पाहिजे होतं, आहे की नाही, पाकिस्तान, पाकिस्तान, आहे की नाही, पाकिस्तान, आहे की नाही. त्यानंतर यन, यन म्हणजे काय असेल बरं, नेपाळ, आहे की नाही. परत यम आला, यम म्हणजे काय आहे, म्यानमार आहे. त्याचे ठिकाण मी सांगतो ते खूप महत्त्वाचे आहे. परत बी आला, बी याच्यामध्ये 2दा येतोय, पण इथं कन्फ्यूज व्हायचं आहे का, बिलकुल नाही. का, कारण की हा जो बी आहे हा छोटा आहे की नाही, नंतर आला ना तो. मग पहिला मान बांगलादेशचा, का तो मोठा आहे, त्याची सगळ्यात जास्त सीमा कशाला लागते, मी सांगितलं ना, जवळजवळ 4,500च्या वर सीमा बांगलादेशची भारताला आहे. त्याच्यानंतर परत बी आला, हा बी कशाचा असेल बरं, भूटान आहे, काय आहे, भूटान, आहे की नाही. आणि त्यानंतर ए आला, हा ए कशाचा असेल, अफगाणिस्तान, अफगाणिस्तान, आहे की नाही, अफगाणिस्तान.
या ठिकाणी मी आधीच सांगितलं होतं की हे जे क्रम मी दिला आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त जी सीमा लागते आणि सगळ्यात कमी जी सीमा लागते अशा क्रमानुसार मी काय दिलेली आहे भारताच्या शेजारील देशांची यादी या ठिकाणी दिलेली आहे. तर सगळ्यात कमी जवळ फक्त 106 किलोमीटरची सीमा कशाची लागते, अफगाणिस्तानची भारताशी लागते. आणि आपण वेगवेगळे सीमांचे नावं पण पाहिले होते, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं या ठिकाणी आपलं कुठलं राज्य आहे, या ठिकाणी म्हणजे हा कुठला भाग आहे, वायव्यचा भाग आहे किंवा त्याला म्हटलं जातं उत्तर पश्चिम भाग. उत्तर पश्चिम भाग, उत्तर पश्चिम भागाला लागून जवळजवळ या ठिकाणापासून या ठिकाणी तर POK म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो आपण, पण जवळजवळ या ठिकाणी पंजाबपासून तर गुजरातपर्यंत, म्हणजे या ठिकाणी पंजाब आहे, या ठिकाणी राजस्थान आहे, या ठिकाणी गुजरात आहे. म्हणजे एवढ्या राज्यांची जी सीमा आहे त्या सीमा रेषेचं काय नाव आहे मी सांगितलं होतं, सांगता येईल का? काय नाव सांगितलं होतं त्या सीमा रेषेचं? मी प्रयत्न करा, काय नाव सांगितलं होतं? त्या सीमेचं नाव आहे मयूर काय, रेड क्लिफ लाईन. काय आहे? रेड क्लिफ लाईन, है की नाही? म्हणजेच इथं कुठला देश आहे? पाकिस्तान आहे, है की नाही? पाकिस्तान आहे. त्यानंतर मी सांगितलं होतं की या ठिकाणी थोडीशी सीमा, म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलं फक्त 106 किलोमीटरची सीमा लागते. तो कुठला देश आहे? तो म्हणजे काय आहे? अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तान आहे, है की नाही? अफगाणिस्तान आहे, है की नाही? आणि या ठिकाणी जो भाग आहे म्हणजे बघा ही भारताचा नकाशा आता असा पण म्हणजे आपण काढतो, पण तरी याच्यातला हा जो वरचा जो बराचसा भाग आहे ना, जवळजवळ एवढा, याला काय म्हटलेलं आहे आपण? याला काय म्हणतात? POK म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर. आता पाकिस्तानवाले त्याला काय म्हणतात? त्याला ते म्हणतात किंवा पाकिस्तानवाले नाही, ते पाकिस्तानवाले तर म्हणतात IOK म्हणजे काय, इंडियन ऑक्युपाईड काश्मीर. पण तसं नाही आहे ते, आपण पाहिलेलं आहे की पाठीमागं त्याचे इतिहासामध्ये त्याचे काय साक्ष आहे की नाही? त्यावेळेस तिथं जो राजा होता, राजा हरिसिंग, आहे की नाही, त्यांनी पहिल्यांदा विलिनीकरण कुठल्या देशात केलेलं नव्हतं, पण नंतर त्या राजाला असं वाटायला लागलं की आपण काय केलं पाहिजे, भारतात सामील झालं पाहिजे, आहे की नाही, आपल्याला कधी पण दगा होऊ शकतो. मग त्यावेळेस तत्कालीन प्रधानमंत्री मला असं वाटतं आपले पंडित जवाहरलाल नेहरू होते, आणि त्यांच्याशी आणि त्यावेळेस त्या ठिकाणचे जे पंतप्रधान होते राजा हरिसिंग जे होते, तर त्यांनी तो करार करून भारतात विलीन व्हायचं ठरवलं. ठीक आहे, तर तेव्हापासून तो भाग आपला आहे. पण तरी त्यावेळेस जे युद्ध झालं त्यावेळेस पाकिस्ताननी काय केलं, आपला बराचसा भागावर काय केला, कब्जा केला होता, आहे की नाही? परत या ठिकाणी हा जो थोडासा भाग आहे, ही लाईन आहे, हिला काय म्हणतात मी पण ते पण सांगितलं होतं. ह्या लाईनला काय म्हटलं जातं मयूर, इकडे लक्ष असू द्या. ही लाईन आहे, हिला काय म्हटलं मी सांगितलं होतं, याला म्हणतात लाईन ऑफ कंट्रोल, LOC म्हणतो आपण. परत या ठिकाणी एक लाईन आहे, तिला काय म्हणतात, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. आणि हा भाग याला काय म्हणतात, अक्साई चीन. काय म्हणतात? अक्साई चीन. हे पण आपण अभ्यासलं होतं. त्यानंतर म्हणजे जवळजवळ आता या ठिकाणापासून हा ठिकाण म्हणजे कुठलं आहे, हा कुठला भाग आहे, लडाख आहे का नाही? मग तुम्ही लडाख नंतर या ठिकाणी हिमाचल प्रदेश नंतर या ठिकाणी उत्तराखंड, या ठिकाणी कुठला देश आहे, या ठिकाणी नेपाळ नावाचा देश आहे. कुठला आहे? नेपाळ. मी फक्त लिहितो, आहे का नाही? हे भारताचं एक राज्य आहे. हे कुठलं आहे? सिक्कीम आहे. आणि या ठिकाणी परत एक देश आहे, तो म्हणजे कुठला आहे? गरीब देश आहे, बहुसंख्य हिंदू धर्मीय लोक त्या ठिकाणी राहतात, तो म्हणजे भूटान आहे का नाही? म्हणजे हे बघा, म्हणजे या ठिकाणावरून तर जवळजवळ या उत्तराखंडपर्यंत, परत सांगतो, लडाख, या ठिकाणी लडाख नावाचा राज्य आहे भारताचं, आहे का नाही? तो एक केंद्रशासित प्रदेश आहे, 370 आर्टिकल तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर या ठिकाणी लडाख, त्यानंतर लडाखच्या नंतर या ठिकाणी हिमाचल प्रदेश, या ठिकाणी उत्तराखंड, हे 3 राज्य झाले, आहे का नाही? त्यानंतर हा नेपाळचाच भाग आहे आता इथं आपला, आणि या ठिकाणी भारताचा परत एक राज्य आहे, ते म्हणजे सिक्कीम. आणि सिक्कीमच्या नंतर या ठिकाणी भूटान आहे. हे नेपाळ आणि भूटान सोडून द्या, तरी पण आपण पाहिलं म्हणजे लडाख, त्यानंतर हिमाचल प्रदेश, त्यानंतर उत्तराखंड, त्यानंतर सिक्कीम, आणि या ठिकाणी अरुणाचल प्रदेशचा पण बराचसा भाग येतो. इथं मी AP लिहितो फक्त, ठीक आहे? अरुणाचल प्रदेशचा भाग हा सगळ्या, याची सगळी बॉर्डर कशा संघ आहे आपली? ती बॉर्डर आहे आपली, आपण कोणा संघ ती शेअर करतो, ती बॉर्डर ती शेअर करतो चायना संघ. तसं तर ती तिबेट संघ, पण तिबेटवर कोणाचा सध्या कब्जा आहे? चायनाचा आहे. त्याच्यामुळे ही बॉर्डर कोणा संघ आहे आपली? आपण काय म्हणूया? चायना, आहे का नाही? चायना म्हणजे चीन. आणि या ठिकाणी आपण तिबेट पण म्हणू, कारण की ते तिबेटचा भाग आहे. तसा मूळ भाग कशाचा होता? तो तिबेटचा होता. मग ही जी लाईन आहे किंवा ही जी बॉर्डर आहे, हिला काय म्हणतात सांगता येईल? हिला काय सांगितलं मी? हिला रेड क्लिप लाईन म्हणतात. पाकिस्तान संघ जी बॉर्डर आहे ना आपली, तिला रेड क्लिप. अफगाणिस्तान जी आहे त्याला म्हणतात डुरंड लाईन. काय म्हणतात? डुरंड लाईन. आता ब्रिटिशांच्या काळामध्ये त्या अधिकाऱ्यांनी त्या सीमारेषा ओढल्या होत्या, त्यांचे नावं त्यांना दिलेले आहेत.
त्यानंतर तू या ठिकाणी जर पाहिलं चायना संघ जी लाईन आहे तिला म्हणतात मॅकमोहन लाईन. काय म्हणतात? मॅकमोहन लाईन. आणि त्यानंतर या ठिकाणी कुठला देश आहे? म्यानमार. कुठला आहे? म्यानमार आहे की नाही? म्यानमार. या ठिकाणी पण बॉर्डर आहे ती आपण म्यानमार संघ शेअर करतो जवळजवळ या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी जवळजवळ आता ही सगळी कशा संघ शेअर करतो या ठिकाणी? परत बांगलादेश संघ. इथं लिहिलंय ना, हा भारताचा कुठला भाग झाला? पूर्व भाग. आणि हे कुठले राज्य आहेत भारताचे? त्याला आपण 7 सिस्टर स्टेट्स म्हणतो. हे जे 7 राज्य आहेत ना, आहे का नाही, म्हणजे कुठले कुठले या ठिकाणी पहा. ठीक आहे, या ठिकाणी अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेश नंतर या ठिकाणी नागालँड आहे. नागालँड नंतर मणिपूर आहे. मणिपूर नंतर काय आहे? मिझोरम आहे. या ठिकाणी त्रिपुरा आहे. या ठिकाणी मेघालय आहे. आणि या ठिकाणी आसाम आहे का नाही? अशा पद्धतीनं मग हे किती झाले? किती सांगितले होते मी? असे 1 2 3 4 5 6 आणि 7 राज्य सीमा आपली भारताची इतर देशांसंग लागते. हे आपण अभ्यासलेलं होतं आतापर्यंत, आहे का नाही? आणखीन मी तुम्हाला ते क्लिअर करून दिलं. आपण नंतरचं टॉपिक काय सुरू केलं होतं? त्याच्यानंतर भारताचं स्थान, आहे का नाही, आणि दुसरं काय आहे? भारताचं प्राकृतिक रचना, आहे का नाही? तर त्याच्यामध्ये ते पण खूप महत्त्वाचं टॉपिक आहे आपल्या दृष्टीने, भारताचं स्थान आणि प्राकृतिक रचना. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण काय अभ्यासलं? द नॉर्दर्न माउंटन्स, म्हणजेच त्याला काय म्हणतात? उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. आता मी आधी सांगितलं होतं, मी या ठिकाणीच उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश परत दाखवून देतो, आहे का नाही, म्हणजे आणखीन ते गोष्टी क्लिअर होतील. आपण याला थोडंसं काय करूया? खोडून टाकूया आता. ठीक आहे, हे नेपाळ ठेवलं तरी चालेल, फक्त मी देशांचे नावं खोडतो म्हणजे बाकीच्या गोष्टी. आणि तरी मी आधी सांगितलं होतं ते माझ्याकडून राहिलं या ठिकाणी, आपण त्याला परत नाव देऊ. या ठिकाणी 2 केंद्रशासित प्रदेश दाखवायचे राहिलेत किंवा 2 बेटं दाखवायचे राहिलेत, खूप महत्त्वाचे आहेत. तर तसा पूर्वांचलचाच भाग येतो, फक्त समुद्राच्या पाण्याखाली गेलेला आहे. प्रवाळ बेट आहेत ते, आहे का नाही? प्रवाळ बेट ज्यांना म्हणून ओळखलं जातं, आहे का नाही? ते आहेत अंदमान आणि निकोबार नावाची बेटं. मी ए आणि एन लिहितो, अंदमान आणि निकोबार. ते एका पाण्याच्या पॅसेजने, म्हणजे त्याला चॅनल म्हणतात इंग्लिशमधून, त्याने वेगळे केलेले. तो म्हणजे कुठला आहे? 10 डिग्री चॅनल म्हणतात त्याला. काय म्हणतात? 10 डिग्री चॅनल, आहे की नाही? म्हणजे अंदमान आणि निकोबार. अंदमान आणि निकोबारची जी राजधानी आहे, दक्षिण अंदमानवर स्थित आहे ती राजधानी. आणि त्या अंदमान निकोबारच्या राजधानीचं नाव आहे पोर्ट ब्लेअर. आता त्याचं नाव बदललं आहे. मी सांगितलं होतं काय नाव ठेवलं आहे त्याचं? श्रीविजयापुरम. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील बरं का पेपरला, अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. आणि या ठिकाणी एक केरळचं तट जे आहे, या ठिकाणी केरळ राज्य आहे की नाही? मग केरळच्या तटापासून या ठिकाणी पश्चिमेला काही बेटांचा समूह आहे, त्यांना म्हणतात लक्षद्वीप. या ठिकाणी दक्षिणेला एक मोठं बेट आहे, त्याला म्हटलं जातं काय काय सांगितलं होतं मी? मिनिकॉय. काय म्हणतात त्याला? मिनिकॉय म्हणतात, मयूर, आहे की नाही? आणि मग त्याच्या उत्तरेला असे छोटे छोटे बेट आहे, पण हे पूर्ण जे बेट समूह आहे, द्वीप समूह आहे, याला मिळून काय म्हटलं जातं? लक्षद्वीप. मी काय लिहितो इथं? फक्त यल लिहितो. ठीक आहे. त्यानंतर आपण भारताचे प्राकृतिक रचनेमध्ये आपण अभ्यासलं होतं, आहे की नाही? काय अभ्यासलं होतं? सगळ्यात पहिलं आपण जे अभ्यासलं होतं ते म्हणजे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. आणि उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशमध्ये मी सांगितलं होतं की 3 रांगा मुख्य आहे. त्या 3 रांगा कुठल्या बरं? मी इकडचं खोडतो, या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, आहे की नाही? कुठल्या 3 रांगा आपण पाहिल्या होत्या? सांगा बरं पटकन. कुठल्या 3 रांगा सांगितल्या होत्या मी? हा, पाहून सांगितलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. हे बघा, ठीक आहे, काय हरकत नाही. इकडे लक्ष द्या, परत लक्ष द्या. मी पाहिलं होतं पहिलं म्हणजे काय आहे? सगळ्यात मोठी हिमालयाची आहे, ज्या एकदम रुंद रांगा आहे, जवळजवळ 2400 किलोमीटरपर्यंत सगळ्यात मोठी जी रांग आहे तिला म्हणतात बृहद हिमालय. मी थोडंसं इंग्लिशमधून सांगतो आणि मग ते आपण मराठीतून करूया, आहे की नाही? पहिलं त्याला काय म्हणतो आपण? ग्रेट हिमालय, आहे की नाही? ग्रेट हिमालय, ग्रेट हिमालय, आहे का नाही? ग्रेट हिमालय म्हणजे काय? ही सगळ्यात मोठी रांग आहे की नाही? मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आणि फक्त शॉर्टमध्ये लिहितो. ही सगळ्यात पहिली रांग आहे, म्हणजे नकाशात दाखवतो मी. पहिली जी आहे, ही सगळ्यात मोठी जी रांग आहे तिला आपण काय म्हणतो? ग्रेट हिमालय. मी GS लिहिलं फक्त, आहे की नाही? दुसरी जी रांग आहे, आता हा कसा आहे? असा वक्राकार आहे. म्हणजे उत्तरेकडून त्याला अंतर्वक्र म्हणता येईल आणि दक्षिणेकडून त्याला बहिर्वक्र म्हणता येईल. नकाशामध्ये मी दाखवून दिल्यानंतर आणखीन क्लिअर होईल. हे पण अभ्यासलं होतं. त्याला ग्रेट हिमालय किंवा याला हिमाद्री पण म्हणतात. काय हिमाद्री?
कारण की बर्फच वितळत नाही त्या ठिकाणचा. हिमरेषेच्या जो वरचा भाग आहे त्या ठिकाणी अत्युच्च पर्वतरांगा, सगळे जे काही शिखरं आहेत जसं माउंट एव्हरेस्ट असेल, मकालू असेल, नंदादेवी असेल, तर हे सगळे जे काही पर्वत शिखरं आहेत हे सगळे कुठं वसलेले आहेत? ग्रेट हिमालयावरती वसलेले आहेत, आहे की नाही. माउंट एव्हरेस्ट फक्त काय आपल्या भारतात नाही आहे, पण भारतातलं हिमालयातले सगळ्यात मोठं जे काही शिखर आहे त्याचं नाव मी सांगितलं होतं, त्याचं नाव आहे कंचनजंगा, आणि ते सिक्कीममध्ये. कुठे आहे? सिक्कीममध्ये, आहे की नाही. आणि माउंट एव्हरेस्ट त्याला सागरमाथा पण म्हटलं जातं, म्हणजे 8,848 किलोमीटर, काही पुस्तकांमध्ये ते 8,850 पण दिलेलं आहे. तर ते पूर्णपणे नेपाळमध्ये, आहे की नाही. पण हे जे कंचनजंगा जे आहे ना, कंचनजंगा हे सिक्कीमच्या, म्हणजे हा भारताचा एक राज्य आहे सिक्कीम, आणि नेपाळ त्याच्या बॉर्डरवरती स्थित आहे. काय? कंचनजंगा. हे पण आपण त्या ठिकाणी अभ्यासलं होतं. तर पहिली रांग मी सांगितली होती, तिला ग्रेट हिमालयात, किंवा तिला काय म्हणतात? हिमाद्री म्हणतात. काय म्हणतात? हिमाद्री, आहे की नाही. त्यानंतर दुसरं आपण पाहिलं होतं, दुसरी रांग आहे ती तुटलेली म्हणजे तुटक आहे, म्हणजे ती एक सलग नाही आहे, ही एक सलग रांग आहे. काय? यालाच काय म्हटलं जातं? बृहद हिमालय. काय म्हटलं जातं? बृहद हिमालय, आहे की नाही. मराठीतून त्याला म्हणतात बृहद हिमालय. मराठीतून म्हणतात, काय म्हणतात? बृहद हिमालय. हे ठीक आहे. त्यानंतर दुसरं मी सांगितलं होतं त्याआधी, त्याच्यानंतर जे मी सांगितलं होतं वरच्या रांगा ज्या आहेत ना, हिमालयाचा जो भाग नाही ते मी नंतर सांगतो, पण पहिली बृहद हिमालय. आणि दुसरी जी रांग आहे ती तुटक आहे, म्हणजे तुटलेली आहे बघा. म्हणजे समजा उदाहरणार्थ ही एक रांग आहे, त्यानंतर दुसरी रांग अशी तुटलेली आहे, आणि तिसरी पण रांग, अशा 2, 3, 4 रांग आहेत त्या ठिकाणी. कुठल्या आहेत बरं? पीर पंजाल आहे. कुठली आहे? पीर पंजाल. ही जवळजवळ जम्मू काश्मीरमध्ये आहे पीर पंजाल. पीर पंजाल नंतर काय आहे? पीर पंजाल नंतर धौलाधर आहे. कुठली आहे? धौलाधर. ही धौलाधर हिमाचल प्रदेशमध्ये. आणि त्यानंतर पीर पंजाल, धौलाधर, नागतिब्बा ही उत्तराखंडमध्ये. कुठे आहे? उत्तराखंडमध्ये. आणि त्यानंतर आणखीन एक रेंज आहे ती नेपाळमध्ये, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आहे का. ठीक, तुझ्याकडे ॲटलस असेल तर ॲटलसमध्ये पण पाहता आलं असतं. तर या ठिकाणी एक रांग आहे, तिला म्हटलं जातं महाभारत रेंज. काय म्हणतात? महाभारत रेंज. समजतंय ना? एकदम क्लिअर समजत असेल, ठीक आहे. तर असं हे काय तुटक रांगांनी बनलेलं आहे. याला म्हणतात, हा जो आहे त्याला म्हटलं जातं लघु हिमालय. काय म्हणतात? लघु हिमालय. आणि इंग्रजीतून त्याला म्हणतात मयूर, त्याला म्हटलं जातं हिमाचल हिमालय. काय म्हणतात? हिमाचल हिमालय. हिमाचल हिमालय. हिमाचल हिमालय, आहे का नाही. त्यानंतर तिसरी जी एक रांग आहे, ती तिसरी आणि शेवटची, म्हणजे त्याच्यानंतर काय होतं? उत्तरेकडील नद्यांचा मैदानी प्रदेश, उत्तरेकडील नद्यांचा सुपीक मैदानी प्रदेश सुरू होतो. म्हणजे आपण एकूण भारताचे 6 प्राकृतिक विभाग आपण अभ्यासलो, त्यातले आपले 3-4 झालेत. तर त्याची फक्त आपण ही काय करतोय? रिव्हिजन घेतोय, है का नाही. तर आपण सविस्तर सुरुवात करू लगेचच. तत्पूर्वी मी तुला हे एकदा क्लिअर करून देतो. हिमाचल हिमालय. हिमाचल हिमालय काय आहे? सगळ्यात दक्षिणेकडील काय आहे? पर्वतरांग आहे. त्याच्या आधी काही रांगा राहिल्या, जसं की काय आहे, त्याला आपण म्हटलं होतं KLZP. काय म्हणतात? KL आणि झेड, आहे की नाही. पी इथं आला. हा पी फॉर काय आहे? पीर पंजाली. हा के म्हणजे काय आहे? काराकोरम आहे. काय आहे? काराकोरम. आता काराकोरम हा ट्रान्स हिमालयाचा भाग आहे मयूर. हा हिमालयाचा भाग नाही, म्हणजे त्याचा DNA वेगळा आहे. हिमालय पर्वत तयार होण्याच्या आधी तो तयार झालेला आहे की नाही. म्हणजे तो ट्रान्स हिमालयाचा भाग आहे. आता त्याच्यानंतर लडाख. कुठली रेंज आहे? लडाख. आणि लडाखचाच भाग जो आहे तिबेटमध्ये किंवा चायनामध्ये म्हणूया, तो म्हणजे कैलास पर्वत आहे. कुठला आहे? कैलास पर्वत आहे. हा लडाख, हा कैलास पर्वत. त्याच्यानंतर दुसरी जी रांग आहे क्रमाने, जर आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे आलो, ती म्हणजे कुठली आहे? ही झास्कर आहे. काय आहे? झास्कर आहे की नाही. ही काय आहे? लडाख आहे. DAKH. म्हणजे बघ, काराकोरम उत्तरेकडून क्रमशः काराकोरम, लडाख, झास्कर, आहे की नाही. त्यानंतर काय येतं? बृहद हिमालय. याच्यावरती ह्या सगळ्या अतिउच्च जे काही शिखरं आहेत ते याच्यावरती वसलेले आहेत, आणि सगळ्यात लांब पण आहे. मी त्या ठिकाणी नकाशावर पण दाखवून देतो. त्यानंतर मी सांगितलं की जो काही लघु हिमालय आहे हा तुटलेला आहे की नाही. त्याच्यामध्ये मग पीर पंजाल असेल, धौलाधर असेल, नागतिब्बा असेल, त्यानंतर हे काय आहे? महाभारत रेंज असेल, नंतर तो सिक्कीममध्ये जातो आणि पुढं अरुणाचल प्रदेशमध्ये मर्ज होतो. तर या ठिकाणी मी नकाशावर पटकन दाखवून देतो, आहे का नाही. हे बघ, या ठिकाणी जर आपण पाहिलं, आता हे थोडंसं आपण पहिलं जे काम केलेलं आहे ते, ठीक आहे. तर या ठिकाणी जो आहे ना, तो असा काय आहे? काराकोरम आहे. काय आहे?
काय मयूर? काराकोरम. काराकोरम नंतर नंतर काय सांगितलं? लडाख. लडाख नंतर या ठिकाणी काय? कैलास, आहे का? तिबेटमध्ये जातं ते. त्याच्यानंतर जो भाग आहे म्हणजे बघ के, आणि त्याच्यानंतर कुठला आहे? झास्कर. कुठला आहे? झास्कर. आता या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बॉर्डर आहे, म्हणजे हे इकडे ह्या भागामध्ये लडाख आहे आणि या भागामध्ये काय आहे? जम्मू काश्मीर आहे. काय आहे? जम्मू काश्मीर आहे. तर या भागामध्ये या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये नंगा पर्वत नावाची चोटी आहे. कुठली? नंगा पर्वत. म्हणजे ह्या नंगा पर्वत पासून तर तू पाहिलं, नंगा पर्वत पासून तर या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदी काय करते? यू टर्न घेते. म्हणजे इथं नामच्या पर्वा नावाची चोटी आहे. म्हणजे नंगा पर्वत पासून जम्मू आणि काश्मीर ते अरुणाचल प्रदेशमधील नामच्या पर्वा या ठिकाणापर्यंत जे काही सगळ्यात लांब जे काही पर्वत रांगा आहेत हिमालयाच्या, त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं बृहद हिमालय. काय म्हणतो आपण? बृहद हिमालय, आहे का नाही? त्यानंतर दुसरं जे आहे याच ठिकाणी तो पाहून ठरवू शकतो, म्हणजे त्यालाच आपण हिमाद्री पण म्हणतात, ग्रेट हिमालय पण म्हणतात. लघु हिमालय मी सांगितलं होतं की तुटलेलं आहे, ठीक आहे. मग या ठिकाणी कुठलं आहे? पीर पंजाल, आहे की नाही? पीर पंजाल जे जम्मू काश्मीरमध्ये मोडतं जवळजवळ. पीर पंजाल या ठिकाणी वरती थोडंसं दाखवतो उत्तरेकडं. त्यानंतर या ठिकाणी पीर पंजालनंतर धौलाधर हिमाचल प्रदेशमध्ये. त्यानंतर उत्तराखंडमध्ये नागटिब्बा. आणि तू नेपाळमध्ये गेलात तर नेपाळमध्ये काय आहे? आपल्याला ही जी रांग आहे त्याला महाभारत म्हणतात. नंतर ते या ठिकाणी सिक्कीममध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये, ठीक आहे, असं मर्ज. आणि त्यानंतर हीच रांग परत काय होते? इथं ज्याला आपण पूर्वांचल म्हणतो. आणि ते जवळजवळ इथं जाऊन ह्या आपल्या हे कुठला इथं महासागर आहे? बंगालच्या उपसागरामध्ये काय होते? मर्ज होते. कशामध्ये मर्ज होते? बंगालचा उपसागर. बंगालचा उपसागर, त्याला बे ऑफ बेंगाल म्हणतात इंग्लिशमधून. आहे तर ते इंडियन ओशनचेच भाग आहेत, आहे की नाही? इंडियन ओशनचेच भाग आहे. या ठिकाणी काय आहे? अरेबियन सी आहे, त्याला आपण शॉर्टमध्ये AS असं म्हणूया, ठीक आहे. तर या ठिकाणी आणि तिसरी जी पर्वतरांग मी कुठली सांगितली, आपण कुठली अभ्यासली, ती म्हणजे कुठली सांगितली मयूर? शिवालिक. कुठली आहे? शिवालिक, आहे की नाही? ही सगळ्यात दक्षिणेकडची रांग आहे. आणि हा झाला आपला पहिला भारताचा प्राकृतिक विभाग. हे समजलं? पहिला भारताचा प्राकृतिक विभाग. दुसरा जो आहे कुठला अभ्यासला होता आपण? दुसरा विभाग कुठला आहे भारताचा सांगा तुम्ही? उत्तरेकडील नद्यां सुपीक किंवा उत्तरेकडील सुपीक नद्यांनी तयार केलेला उत्तरेकडील नद्यांचा सुपीक मैदानी प्रदेश. काय आहे? उत्तरेकडील सुपीक मैदानी प्रदेश, आहे की नाही? मग तो कुठल्या कुठल्या नद्या? हे बघ कसं लक्षात ठेवायचं. हे पहिला भाग क्लिअर झाला का? एकदम क्लिअर झाला. आपण तो डिटेलमध्ये अभ्यासलेला आहे. मग दुसरा जो भाग येतो काय नाव तुझं? मयूर. तर तो काय आहे? 3 नद्यांनी प्रामुख्याने, 3 किंवा 4 म्हण. 3 म्हटलं तरी चालेल, 4 म्हटलं तरी चालेल. त्या कुठल्या नद्या आहेत? इकडे पहा. पहिली नदी कुठली आहे? सिंधू नावाची नदी. कुठली आहे? सिंधू, आहे का नाही? सिंधू. तिलाच काय म्हणतात इंग्रजीतून? इंडस. मी पहिलं आता इंग्रजी लिहितो नाव. इंडस. आणि तिच्या जवळजवळ 5 उपनद्या आहे. म्हणजे इंडस मिळून प्लस 5 त्याला उपनद्या किंवा ट्रिब्युटरी म्हणतात. काय म्हणतात? उपनद्या किंवा ट्रिब्युटरी म्हणतात. किती ते एकूण किती होणार आहे? म्हणजे 6 किंवा हा 5 नद्या आहेत ना, 5 मिळून मग तो पंजाब प्रांत. म्हणजे काही भाग पाकिस्तानमध्ये गेलेला आहे त्याचा, काही भाग आपला पंजाबमध्ये राहिलेला आहे, हा पंजाब, ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी नदी आहे त्या म्हणजे ती म्हणजे यमुना. कुठली आहे? यमुना. आता तसं पाहायला गेलं यमुना ही गंगेचीच एक उपनदी आहे. त्यानंतर तिसरी नदी जी आहे ती म्हणजे गंगा. कुठली आहे? गंगा. आणि चौथी आणि शेवटची नदी जी आहे ती म्हणजे ब्रह्मपुत्रा, आहे का नाही? हे आपण अभ्यासलं होतं, ब्रह्मपुत्रा, आहे का नाही? ब्रह्मपुत्रा. आता तसं ही यमुना कशाची उपनदी आहे रे? गंगेची उपनदी, आहे का नाही? तसं तू फक्त गंगा म्हटलं तरी चालेल. पण हे गंगा नाव खूप छोटं वाटतं. पण गंगेला खूप साऱ्या हिमालयन उपनद्या पण येऊन मिळतात, काही द्वीपकल्पीय पठारावरच्या पण उपनद्या येऊन मिळतात. इनफॅक्ट ते यमुनेला येऊन मिळतात. म्हणजे गंगा, यमुना किंवा सिंधू आणि तिच्या उपनद्या, गंगा, यमुना त्यांच्या उपनद्या, आहे की नाही? गंगा यमुनेचे पण उपनद्या आहे. कुठल्या कुठल्या आहेत? चंबळ, सिंध, बेटवा, केन अशा यमुनेच्या उपनद्या. गंगेला तर काही खूप उपनद्या येऊन मिळतात हिमालयातून. रामगंगा असेल, गोमती असेल, घागरा असेल, गंडक असेल, त्यानंतर पुढं कोसी नदी असेल. या सगळ्या नद्या येऊन मिळतात गंगा नदीला, आहे का नाही? आणि मग गंगा नदी काय करते? ही पूर्वेकडे वाहते. उत्तराखंडमध्ये उगम होतो गंगा नदीचा, हे आपण अभ्यासलं. उत्तराखंडमधून गंगा नदी काय करते?
हरिद्वारला ती मैदानी प्रदेशात येते. मग उत्तराखंडमधून ती युपीत व्हायला लागते, आहे की नाही. उत्तर प्रदेशमध्ये तिला आणखीन एक तिची उपनदी महत्त्वाची यमुना येऊन मिळते. आणि मग त्या यमुना किंवा गंगा आणि गंगेच्या उपनद्या त्या सगळ्या पूर्वेकडे वाहत जातात. आणि पूर्वेकडे वाहत गेल्यावर म्हणजे उत्तर प्रदेशमधून त्या बिहारमध्ये जातात. काही थोडा भाग झारखंडमध्ये पण आहे गंगा नदीचा. त्यानंतर गंगा नदी पश्चिम बंगालमध्ये जाते. आणि त्यानंतर गंगा नदी कुठे जाते? ह्या बांगलादेशमध्ये जाते. बांगलादेशमध्ये गंगेला पद्मा म्हणतात. काय म्हणतात? पद्मा असं म्हणतात. आणि आता ही इथं बांगलादेशमध्ये गंगेला पद्मा म्हणतात, हे लक्षात ठेव. ठीक आहे. आपण ते नद्यांमध्ये सविस्तर अभ्यासणार आहे. नद्या टॉपिक आपला सेपरेट आहे का नाही. त्यानंतर या ठिकाणी एक नदी उगम पावते, मानस सरोवर कैलास पर्वत आहे तिबेटमध्ये, आणि ती पूर्वेकडे वाहत जाते. या ठिकाणी युटर्न घेते, अरुणाचल प्रदेशमध्ये एंटर होते, अरुणाचल प्रदेशमधून आसाममध्ये येते, आणि आसाममधून बांगलादेशमध्ये परत जाते. आणि बांगलादेशमध्ये इथं जी गंगा आलेली तिला आपण पद्मा म्हणतो, त्या गंगेत येऊन मिळते. ती म्हणजे कुठली? ब्रह्मपुत्रा, आहे का नाही. आपली चौथी आणि शेवटची नदी कुठली? त्या ठिकाणी त्या नद्यांचा मैदानी प्रदेश आपल्याला अभ्यासायचा ना, तर ती म्हणजे ब्रह्मपुत्रा. आता ही ब्रह्मपुत्रा नदी आहे ना, ती बांगलादेशमध्ये ज्यावेळेस एंटर होते, म्हणजे बघ ब्रह्मपुत्रेला किती नाव आहेत. आता मी पाठीमागेही सांगितलं होतं की ब्रह्मपुत्रा नदीवर चायना खूप मोठा डॅम बांधू राहिला. त्याचे पण काही पडसाद उमटणार आहे, भारतावर त्याचा परिणाम होणार आहे, कारण की ती एक ट्रान्सबाउंड्री नदी आहे. ते आपण डिटेलमध्ये नद्या जो टॉपिक शिकणार आहे आपण त्याच्यामध्ये अभ्यासू. तर इथं तुला लक्षात येईल की ती ब्रह्मपुत्रा ज्यावेळेस चायनामधून वाहते किंवा तिबेटमधून वाहते, तिला म्हणतात सांगपो. काय म्हणतात? सांगपो. त्यानंतर ती अरुणाचल प्रदेशमध्ये एंटर होते, तिला म्हणतात दिहांग. काय म्हणतात? दिहांग किंवा सियांग. त्यानंतर ती आसाममध्ये जाते, आसाममध्ये तिला काय म्हटलं जातं? ब्रह्मपुत्रा. आणि त्यानंतर ती बांगलादेशमध्ये जाते, बांगलादेशमध्ये तिला म्हणतात जमुना. आता बांगलादेशमध्ये मी सांगितलं आधीच एक नदी आलेली, ती म्हणजे गंगा, तिला पद्मा म्हणतात. मग ही जी पद्मा आहे आणि ही जी जमुना आहे ह्या एकत्र होतात आणि त्यांना एक वेगळं नाव प्राप्त होतं, ते म्हणजे मेघना. आणि जगातला सगळ्यात मोठा डेल्टा या ठिकाणी तयार करतात. या ठिकाणी वेस्ट बेंगॉल आहे, पश्चिम बंगाल आहे, आणि या ठिकाणी बांगलादेश आहे. तर भारतातलाच नाही, आशिया खंडातच नाही, तर जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजे नद्यांच्या गाळांचा प्रदेश. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की जे उत्तरेकडील जे काही उत्तरेकडील सुपीक मैदानी प्रदेश आहे नद्यांच्या गाळांनी तयार केलेला, ह्या 4 नद्यांनी मिळून बनलेला, हे आपण अभ्यासलं. आता त्याचं काय इम्प्लिकेशन्स आहेत, ते किती महत्त्वाचे आहेत आपल्याला माहिती. सगळ्यात जास्त लोकसंख्या पण त्याच ठिकाणी आढळते, त्याच राज्यांमध्ये लोकसंख्या आढळते. तर का? कारण की हा सुपीक मैदानी प्रदेश काय आहे, त्याच्यामुळं त्या ठिकाणी तू बघितलं पंजाब हरियाणामध्ये तांदळाचं उत्पादन, हरित क्रांती त्या ठिकाणी झाली. हरित क्रांतीबरोबर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गहू आणि तांदळाचं उत्पादन खूप विक्रमी उत्पादन वाढलं बघ. 1960च्या दशकानंतर या ठिकाणी हरित क्रांती झाली. पंजाब हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात, उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती केली जाते. बिहार असेल, आहे का नाही, या राज्यांमध्ये शेतीला खूप महत्त्व आहे का नाही. का? कारण की सुपीक आहे ना, आणि नद्या आहे, जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहे, कॅनल्स आहेत, नद्या आहेत, त्यांच्या उपनद्या, डॅम्स आहेत, खूप आपल्या सिलेबसमध्ये आहेत, आपण पुढे जाऊन ती गोष्ट शिकू. त्यानंतर या ठिकाणी अरुणाचल प्रदेशमधनं ज्यावेळेस ब्रह्मपुत्रा येते आणि आसाममध्ये ती काय होते, अरुणाचल प्रदेश हा ओबड खाबड आहे, सगळा पर्वतीय प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेशमधून ती नदी ज्यावेळेस आसाममध्ये येते, आसाममध्ये काय आहे, बऱ्यापैकी त्या ठिकाणी चहाची शेती, चहाचे मळे आहेत, तांदळाची शेती आहे मोठ्या प्रमाणावरती, राईस कल्टिवेशन आहे, आपण त्या ठिकाणी अभ्यासलं. त्यानंतर ती बांगलादेशमध्ये जाते. म्हणजे हा जो सगळा मोठा मैदानी जो प्रदेश आहे तो आपण अभ्यासला. आणि मैदानी प्रदेश आपण कुठं होतो? मला असं वाटतं मैदानी प्रदेशामध्येच होतो. कुठपर्यंत झालेलं आहे आपलं? पहा बरं, टॉपिक पहा आपला कुठपर्यंत झालेला आहे. शिवालिक झालाय का? म्हणजे आपला हे राहिला आहे, म्हणजे शिवालिक म्हणजे शेवटचाच प्रदेश झालाय. म्हणजे दुसरं काय आहे, उत्तरेकडील नद्यांचा मैदानी प्रदेशच आहे. म्हणजे इथपासून आपण आणखीन डिटेलमध्ये पाहू. इथपर्यंत लक्षात आलं कुठल्या कुठल्या नद्यांनी तो मैदानी प्रदेश तयार होतो, त्याच्यावर कुठले कुठले पिकं घेतले जातात. दुसरा पार्ट याच्यामध्ये मयूर, तो म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. हे जो मैदानी प्रदेश आहे ना, म्हणजे या ठिकाणापासून, म्हणजे या ठिकाणी काय आहे, शिवालिक आहे. हा शेवटची रेंज म्हणजे कुठली आहे? शिवालिक आहे. शिवालिक. आता शिवालिक म्हणजे शिवालिक हा पर्वताचा सगळ्यात पायथा आहे. आणि शिवालिक पासून दक्षिणेकडं ही वेगवेगळं काय आहे या ठिकाणी, हे जे काही उत्तर मैदानी प्रदेश आहे, उत्तरेकडील जो काही मैदानी प्रदेश आहे, म्हणजे असा पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, हा जो प्रदेश आहे या ठिकाणी आसामचा भाग आहे. या ठिकाणी आसामचा भाग आहे, हा पूर्ण भाग
हा काय आहे? उत्तरेकडील नद्यांच्या गाळांनी तयार केलेला सुपीक मैदानी प्रदेश. हा जो भाग आहे याचे वेगवेगळे काय आहेत? वेगवेगळे उपविभाग आहेत. ते कुठले आहेत ते आहे का नाही? ते लिहून पण घे आणि मी इथं समजून पण सांगतो. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे कुठले कुठले भाग आहेत मी सांगतो. हे बघ, आता एक पर्वत काढून दाखवतो. आता आपण एकच मिनटं. हां, ठीक आहे. तू पण लिहून घे हे. हे बघ, या ठिकाणी आपण काय पाहिलं? हे हिमालयाचे मुख्य 3 जे काही भाग आहेत, हे सगळ्यात मोठं काय आहे? बृहद हिमालय आहे का नाही? त्यानंतर 2 नंबरला काय सांगितलं मी? मध्य हिमालय. आणि सगळ्यात शेवटचा कुठला आहे? शिवालिक. अशा 3 रेंज पाहिल्या. आणि नंतर कशाची सुरुवात होते या ठिकाणी? कशाची सुरुवात होते? ही सुरुवात होते मैदानी प्रदेशाची, गाळाचा मैदानी प्रदेश, की जो आपला दुसरा प्राकृतिक विभाग आहे. तर या मैदानी प्रदेशामध्ये मयूर याचे पण काय सांगितलं मी? आता उदाहरणार्थ की इथपर्यंत काय आहे? हा मैदानी प्रदेश आहे. तर त्याचे काय आहेत? वेगवेगळे भाग आहेत. बघ काय आहे? वेगवेगळे भाग आहेत. तर सगळ्यात पहिला म्हणजे हा कुठला आहे? हा कुठला पर्वत रांग आहे? पर्वत शृंखला आहे? ती म्हणजे शिवालिक. काय आहे? शिवालिक आहे की नाही? काही नाही समजल्यावर विचारायचं बरं का लगेच. शिवालिक समजतंय ना? काही नाही समजलं, एक शब्द जरी नाही समजला तरी मला विचारायचं आहे की नाही? शिवालिक. आता शिवालिकच्या नंतर हा जो काही उत्तरेकडील जो काही मैदानी प्रदेश आहे, सुपीक नद्यांच्या गाळाने तयार केलेला मैदानी प्रदेश आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये पसरलेला आहे. सिंधू, गंगा, त्यानंतर यमुना, ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या गाळांनी तयार झालेला आहे की नाही? ते हिमालयातून वाहतात, इथून शिवालिकमधून वाहत येतात. आता एकदम व्यवस्थित लक्ष दे. या ठिकाणी काय होतात? मग असे दगडगोटे जमा होतात. दगडगोटे, माती, रेती, असा मोठे दगडगोटे, छोटे माती, रेती सगळी जमा होते. हा जो टप्पा आहे, ह्या टप्प्याला काय म्हणतात? याला वेगवेगळे नावं आहेत. मयूर, हा जो पहिला जो टप्पा आहे ना, शिवालिक पर्वताच्या पायथ्याशी अशा मोठ्या मोठ्या जाड्या भरड्या दगडगोट्यांचा, याला मयूर म्हटलं जातं. भाबर. काय म्हणतात? भाबर. तू लिहून पण घे सायमल्टेनियसली. भाबर. भाबर. भाबर काय म्हणतात? भाबर. आता लिहिलं का? हा, आता लक्ष दे. आता बघ, या ठिकाणावरून नद्या येतात, म्हणजे त्या पर्वतावरून नद्या येतात आणि या ठिकाणी त्या खाली उतरतात, त्या भाबरमध्ये प्रवेश करतात. भाबरमध्ये एवढे मोठे टोले दगड गोटे आहेत. त्या दगड गोट्यांमध्ये त्या नद्या काय होतात? विलुप्त होतात, गायब होतात. काय होतात? गायब होतात. गायब होणार ना, पण त्या गायब झाल्यात का नाही? त्या फक्त आपल्याला दिसत नाहीये, पण त्या आतून वाहतात. ते दिसतंय की दगड गोट्यांमधून वाहतात आणि या ठिकाणी परत बाहेर पडतात. तर बाहेर पडतात ना, या ठिकाणी परत दलदलीचा असा मार्शी प्रदेश तयार होतो. त्या ठिकाणी खूप चांगलं व्हेजिटेशन आहे, झाडे झुडपे आहेत, गवत आहे. हां, त्याला वेटलँड पण म्हणतात. तर त्याला एक चांगला शब्द आहे, तो म्हणजे तराई. काय शब्द आहे त्याला मयूर? तराई. काय म्हणतात त्याला? तराई. त्याला काय होतं? फोन आला का? जायचं आहे का? क्लास संपला? वेळ झाला का? वेळ संपला? ठीक आहे, मग थांबू आपण. एवढं एकदा कंप्लीट केलं असेल. नाही तर एकच मिनटं फक्त. तराई याला काय म्हणतात? 2 नंबरचा भाग जो आहे ना, त्याला काय म्हटलं जातं? तराई. तराईच्या नंतर जो काही प्रदेश आहे त्याला म्हणतात भाबर. काय म्हणतात रे मयूर? भाबर. भाबरच्या नंतर जो काही नवीन गाळाचा प्रदेश आहे त्याला, सॉरी, याला भाबर नाही, याला भांगर म्हणतात. काय म्हणतात? भांगर. जुन्या गाळाचा, त्याला ओल्ड अलुवियम असं म्हणतात इंग्रजीतून. आणि नंतर नवीन गाळाचा प्रदेश आहे त्याला म्हणतात खादर. काय म्हणतात? खादर. खादर. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण उद्याच्या क्लासला कंटिन्यू करू. मग उद्याच्या क्लासला आपण काय करूया? हा मैदानी प्रदेश तर कंप्लीट करूच आहे, त्याच्याबरोबर आपण पेनिन्सुलर प्लॅट्यू म्हणजे भारतीय द्वीपकल्पीय पठार, म्हणजे हा जो भाग आहे तो भाग पण आपण कंप्लीट करू, है का नाही? म्हणजे शिकू. ठीक आहे. थँक्यू. स्टॉप कर त्याला.